गजाशुंडे पुष्पमालां दत्वा तां नगरे भ्रामयन्ति। यस्य कंठे सा गजा तां मालां क्षिपेत् सः सर्वानुमत्या राजा भवति। बहुधा यस्य कंठे माला पतति सः भवति दरिद्रः वा निरक्षरः वा अनभिज्ञः राजव्यवहारेषु। मम अवस्था एतादृशी एव वर्तते। कंठे गजायाः शुण्डायाः माला पतिता। यतः अहं तु पंडिता न अस्मि, न मया कस्मिन् अपि विषये संशोधनं कृतं। तथा च अस्माकं पंडितवर्याः बिराजदार महाभागाः सर्वदा वदन्ति सरितादेव्याः भर्ता रमेश महाभागाः एव सर्वं कार्यं करोति। असः सः पत्नीव्रतः। यथा पतिव्रता वर्तते, अहं पतिव्रता, सः पत्नीव्रता। तर्हि अस्य अर्थः स्पष्टः। अहं किमपि कार्यं न करोमि, तथापि अद्यतनया जनरीत्या मया एषः पुरस्कारः प्राप्तः। श्रोतारः, अहं मनःपूतं जानामि एष सम्मानः संस्कृतभाषा सभायाः अस्ति। यथा वृषभस्य शकटे देवमूर्तिः शिबिकायां विराजते। जनाः देवमूर्तिं नमन्ति, परं तौ वृषभौ तेषां मनसि कः विचारः? वयं श्रेष्ठौ, जनाः अस्मान् एव नमन्ति। मम अवस्था वृषभस्य अस्ति। अहं जानामि मम स्कन्धे मम पृष्ठे संस्कृतभाषा सभा अस्ति, तस्याः कृते एषः नमस्कारः अस्ति। अण्णा महोदयैः 1971 वर्षे 71 संस्कृतभाषा सभायाः संस्थापना कृता। मन्ये तेषां 1षष्ठी निमित्तेन एषः उपक्रमः तत्र भवता प्रारब्धः। तस्मिन् एव वर्षे रमेश महोदयेन सह विवाहबद्धा अहं पुण्यपत्तनात् इह आगता। संस्कृतभाषा सभायाः माला तु 12 वर्षानन्तरं 83तमे वर्षे अण्णा महोदयैः मम कंठे स्थापिता। अद्य संस्कृतभाषा सभा 38 वर्षीया। 26 वर्षाणि यत् किञ्चित् कृतं तस्य फलस्वरूपम् एषः पुरस्कारः अस्ति संस्कृतसभां प्रति। अतः एषः सम्मानः अण्णा महाभागानाम् अस्ति। संस्थायाः संस्थापनातः ये संस्कृतज्ञाः संस्कृतप्रेमिणः संस्कृतसभायाः कार्यं कृतवन्तः तत्र वर्तन्ते प्राचार्यः विगम ओक महाभागाः, प्राध्यापिका डॉक्टर अरुणादेवी राराविकर महोदया, कार्यदर्शी वैद्यराज सीरम जोशी महोदयः, पंडित लक्ष्मीकांत शास्त्री दीक्षित शास्त्रिणः, अद्यापि मार्गदर्शकाः प्राध्यापक डॉक्टर मबा कुलकर्णी महोदयाः, अण्णा महोदयानां सुविद्या सहधर्मचारिणी यमुना देवी महोदया, तेषां पुत्रद्वयं डॉक्टर विकास तथैव श्री विवेक गोगटे महोदयौ, तत्र भवताम् अण्णा महाभागानां स्नुषा कन्यादयः परिवारः। सम्प्रति संस्कृतभाषासभायाः कार्यं कुर्वाणः मम सर्वे सहकारिणः सर्वे कार्यकर्तारः एतेषाम् एव एषः सम्मानः मया केवलं प्रतिनिधिरूपेण निमित्तमात्रं भूत्वा स्वीकरोमि। माध्यमिकपाठशालायाः सेवाकार्यस्य अवसरः प्राप्तः। मम छात्राणां सहवासेन मम संस्कृताभ्यासः प्रत्यग्रः निर्मलः आनन्ददायकः सञ्जातः। अतः मम संस्थासञ्चालकाः मम मार्गदर्शकाः प्राचार्याः सहकारिणः अध्यापकवृन्दाः मम छात्राः एतेषां सर्वेषां सम्मानः अस्ति। मम श्वशुरगृहे सर्वेषां स्नेहः मया प्राप्तः। मम श्वशुरः कैलासवासिनः वीमो देशमुख महोदयाः, तेभ्यः अहं षड्दर्शनानाम् उपनिषदां गीताविचाराणाम् अभ्यासार्थं बीजाक्षरं प्राप्तम्। आङ्ग्लभाषायाम् इन लॉज
इति आप्तसंबंधेन वदन्ति। सर्वे ब्रदर इन लॉ, सिस्टर इन लॉ, फादर इन लॉ, मदर इन लॉ इति इन लॉज इति वदन्ति। परं मम सर्वे श्वाशुराः सहोदराः ममापि बान्धवाः भगिन्याः च न नन्दयति सा ननान्दा, ननन्द इति वदति, न नन्दयति सा ननान्दा इति उच्यते। परं मम कृते मम गृहे नित्यं नन्दयति सा ननान्दा इति मम अनुभवः। तासां गृहाणि मम कृते मातृगृहाणि एव। मम पितरौ, मम माता, मम पिता, मम गुरुवर्याः राव बहादुर, नागेश काशीनाथ लेले महोदयाः, मम सर्वे अग्रजाः सहोदराः, मम संस्कृताध्ययने विशेषेण सहकारिणः। एतेषां सर्वेषाम् एव एषः सम्मानः। अद्यापि भवद्भिः सर्वैः मिलित्वा एषः सम्मानः कृतः। नाशिक एजुकेशन सोसाइटी इति अपि मम श्वशुरगृहम् एव अस्ति। तस्मात् श्वशुरगृहात् अपि मया सत्कारः प्राप्तः। मम स्नेहिजनैः अपि मम सत्कारः कृतः। तदर्थम् अहम् अतीव कृतज्ञा अस्मि। इदानीम् अहं किञ्चित् मातृभाषाम् आश्रित्य वक्तुम् इच्छामि। 4 महिने झाले हा पुरस्कार जाहीर होऊन आणि या 4 महिन्यामध्ये भरपूर सत्कार झाले, भरपूर कौतुक झालं घरीदारी। मला असं वाटलं की नववधूचा अनुभव मी पुन्हा गेले 4 महिने घेतला। 38 वर्षानंतर हे 4 महिने असे नव्या नवरीचं सुख अनुभवलं आणि गेले 15 दिवस या कार्यक्रमाच्या निमित्ताने वास्तविक मुख्य कार्यक्रम हा भीष्मराज बाम यांचं व्याख्यान आहे, पण गेले 15 दिवस देशमुख महोदय जी काही धावपळ करतायत ती पाहिल्यानंतर जणू माझं दुसरं लग्न आहे असं मला वाटलं। एक विशेष सांगते, या सगळ्या 4 महिन्यात आलेला अनुभव माझ्या बहिणींची मुलं आणि मुली यांचं एक भाचे मंडळ पुण्यामध्ये आहे। त्याचे जवळजवळ 15, 16, 20 सदस्य आहेत। ते गेली 17-18 वर्ष पुण्यामध्ये दर महिन्याला कोणाच्या ना कोणाच्या घरी जमतात आणि त्यांचं घट्ट स्नेहमिलन आहे। या भाचे कंपनीनं, या भाचे मंडळाने आमच्या नातेवाईक 50-60 मंडळी एकत्र जमवून माझा अतिशय पुण्यामध्ये हॉल घेऊन आणि दणदणीत असा सत्कार केला। असे पुरस्कार अनेक जाहीर होतात, पण अशा पद्धतीने घरातल्या मंडळींनी एकत्र जमून एक संमेलन घडवलं 2-3 तासाचं आणि माझा सत्कार केला, हे मला अतिशय विशेष वाटतं। अजूनपर्यंत कोणीही अनुभवलेलं नसेल। यंदाचं गोगटे जन्मशताब्दी वर्ष म्हणून आता आपण प्रारंभ करतो आहोत, तेव्हा मी माझ्या वतीने सांगते की संस्कृत संभाषण, संस्कृत अभ्यास, पुस्तक वाचन असं ज्यांना कोणाला संस्कृत शिकायचं असेल त्यांनी जरूर संपर्क करावा। मी त्यासाठी सिद्ध आहे। माझ्याबरोबरच नाशिकमध्येच श्रीकृष्ण शास्त्री गोडसे यांना पण हा पुरस्कार जाहीर झाला होता। आज जर व्यासपीठावर ते असते तर हा आनंद निश्चितच द्विगुणित झाला असता। आज ते नाही आहेत याची थोडीशी मनाला खंत आणि दुःख वाटतं। या पुरस्काराच्या निमित्ताने मला 25,000 रुपये मिळाले। तेव्हा त्याचं काय करायचं, तर संस्कृत सभेला 10,000चा चेक धनादेश अद्य मया अध्यक्ष महाभागेभ्यः समर्प्यते। दशसहस्र राहिलेले जे पैसे आहेत ते माझ्या सासऱ्यांच्या स्मरणार्थ आम्ही दरवर्षी एक संगीताचा कार्यक्रम सुरू केलेला आहे, म्हणून संस्कृत सभेला निम्मे आणि राहिलेले पैसे त्या संगीत कार्यक्रमासाठी म्हणून श्री देशमुखांना मी देणार आहे। आणि आज हा संस्कृत सभेला 10,000चा चेक मी देते। आपण जे काही स्नेह व्यक्त केला त्याबद्दल मी पुन्हा एकदा कृतज्ञता व्यक्त करते। विरमामि। धन्यवाद।
सत्काराचा कार्यक्रम संपलेला आहे, परंतु आपल्याला प्राचार्य बेंजन देसाई, श्रीयुत वंदनराव पोतनीस आणि विश्वराज बाम यांची मनोगत लेखणी आपल्याला ऐकायची आहेत. नाशिकच्या बॉईज टाउन पब्लिक स्कूल या संस्थेला वैभवाच्या शिखरावर नेणारे, नाशिक आणि महाराष्ट्रातील अनेक शैक्षणिक संस्थांचे मार्गदर्शक, आदर्श शिक्षक, राष्ट्रपती पुरस्कार, इंग्रजी, संस्कृत, फारसी, हिंदी, गुजराती विविध भाषांवर प्रभुत्व असणारे, सरिताला MAच्या परीक्षेत लेखणी ज्यांनी मार्गदर्शन केलं ते बेंजन देसाई, सर्व धर्म समभावाने प्रेरित झालेले आणि शासनाच्या विविध समित्यांवर आजही कार्यरत असणारे शिक्षण क्षेत्रातले भीष्माचार्य प्राचार्य बेंजन देसाई यांनी हे सत्काराचे प्रमुख अतिथी आहेत. त्यांनी या कार्यक्रमाला आणि सरिताला आशीर्वाद द्यावेत अशी मी बेंजन देसाईंना विनंती करतो. मंच पर उपस्थित सर्व विद्वत जन, सभागृह में उपस्थित सर्व विद्वत जन और आज के जो सत्कार्थी है वो हमारी बहन सरिता देशमुख और उनके पति श्री रमेश देशमुख। मैं बोलता हूँ कि आप लोग आज श्री बाम का भाषण सुने बगैर घर नहीं जाना। आज का भाषण जरा देर से हो जाता है, लेकिन इतनी अच्छी बात आपको सुनने को मिलेगी। एक बात। अभी दूसरी बात कि मेरा नामकरण आज तक में 20 बार हुआ है। उसको क्या बोलते हैं, बारसा। अब ये बेंजोइन, ये तो कोई एक केमिकल है कि जो घाव पर लगाई जाती है। मैं घाव पर लगने वाली बेंजोइन आज बना हूं, इससे मुझे बहुत विस्मय और कुतूहल हुआ है। मित्रों, आज प्रकाश सराफ सर या पंडित विराजदार उन लोगों की और हमारी बहन सरिता की, जो सरिता जैसी संस्कृत भाषा में जो बातचीत सुनी, तो मुझे ये लगता है कि हमारे स्वातंत्र्य दिन पर एक ही बात तय की होती, और वो होती कि जो हमारी राष्ट्रभाषा संस्कृत बनी होती तो आज हम जो तकलीफ में है वो तकलीफ नहीं पड़ी होती। इतनी संस्कृत माने इतनी सुकृत और बिल्कुल विकृति से अलग ऐसी ये भाषा जो आज होती थी, तो हमारे हर एक बच्चों के हृदय में 1947 के बाद आज ये एक एक बच्चा हिंदुस्तान का एक भावी गढ़वैया बन सकता था। मालिक की कोई कृपा होगी कि हमें इतनी विकृतियों का सामना करना पड़ता है। मेरी ये बात मेरा मित्र वंदनराव पोतनीस अपनी लेखनी में गाँवकरी में उसका संस्करण करे। मैं जब बोलता हूँ संस्करण, इसके ऊपर से वर्ड संस्कृत निकला है। संस्करण मीन्स टू एडिट, और ये एडिट हो सकती थी। दूसरी बात तो ये है कि संस्कृत के बाद जो आम लोगों की एक भाषा थी वो प्राकृत थी। संस्कृत खाली रॉयल्टी और विद्वान लोगों के कब्जे में थी। उसके बाद आम लोगों के कब्जे में प्राकृत थी, और प्राकृत के बाद जो अभी हमारी पास बाकी रही है तो विकृत है। ये विकृत के साथ हम जीते हैं, ये हमारा बड़ा दुर्भाग्य है। मित्रों, जैन लोगों की सुंदर भाषा, उनके शब्द जो प्रार्थना पुस्तकों में ये भाषा में सब उसका विवरण हुआ है। जैन धर्म निरीश्वरवादी नहीं है,
लेकिन उसमें 5 लोगों को नमस्कार किया है। प्रथम अरिहंताणम, जो काम क्रोध लोभ मोह मद मत्सर, ये 6 अरियों को हन के बैठा और अपने विराजमान आज भी है, ऐसे अरिहंतों को नमस्कार। फिर सिद्धों को नमस्कार। फिर एक शब्द आता है उपज्यायानम, उपाध्याय, ये सब उपाध्याय है। फिर वाज्यायानम, नमो लोए सर्वसाहुनम, नमो लोके सर्वसाधु नाम, सर्वसाधु लोगों को नमस्कार किया है। तो मित्रों, ये भाषा जो प्राकृत थी, तब तक भी हमारा हिंदुस्तान के लिए कोई भय नहीं था, लेकिन हम आज इतनी बेपरवाही से हमारी संस्कृत भाषा पर एक प्रकार का फिटकार हम रोज रखते हैं, इससे हमारी हालत रोज बिगड़ती है। आप ये नहीं पूछते कि संस्कृत लोग कौन है जो ऐसे समझते हैं कि हमारे साथ आत्मा और परमात्मा दोनों साथ है, उन लोगों को हम संस्कृत कहते हैं। और जो लोग ऐसे समझते हैं कि अरे कुछ भी काम करो ना, कौन देखता है, मैं अकेला हूं, जरा इधर का उधर, उधर का इधर करूं, ऐसे लोग विकृत है। मित्रों, हमारी आज विकृति इसके लिए है। एक दूसरी बात खास करके मुझे बतानी है कि एक प्राकृत में एक बहुत अच्छा श्लोक है। आप लोग को जो थोड़ा कुतूहल होगा तो मैं बोलूं कि प्राकृत में श्लोक ये है कि सायरी ऊपरी तनऊ दरई, ये प्राकृत भाषा है, ये मैंने पढ़ाई है यूनिवर्सिटी स्तर पर। सायरी ऊपरी तनऊ दरई, नीचू गल्लाई रहे नाही, सामी सुभिच्छहु परिहरई, सम्मान ही खलाई। सायरी माने सागर, सागर ऊपरी धरती तृणानी, तृण को सागर अपनी छाती पर रखता है, तृण माने घास। नीचू गल्लाई रहे नाही, और मोती वगैरह रत्नों को नीचू रखता है, निम्न गालती रत्नानी। स्वामी शुभेच्छा परिहरे, जो हेमचंद्र सुरेश्वर जी जिसका शब्दानुशासन जो ग्रंथ है व्याकरण का, उसमें हेमचंद्र सुरेश्वर जी कहते हैं कि तू घबराता क्यों है, स्वामी शुभेच्छक को हमें परिहरता है। स्वामी शुभेच्छकम परिहरती, सम्मान नहीं खलाई, और खल लोगों को सम्मान मिलता है। आज हमारी ये भाषा है कि ये भाषा से हम अभी प्रभावित हो चुके हैं। मेरी आपको खास प्रार्थना है कि तुम ऐसी सरसराट कड़कड़ाट सरिता जैसी सरल वहन में नहीं बोल भी सकते हो, तो फिर भी संस्कृत भाषा का अभ्यास आप जरूर करें। इतना ही नहीं, पर साथ में अपने बच्चों को भी प्रेरित करें, ये मेरी अभ्यर्थना है। आज मेरे मन में बहुत बातें करने का उमंग, ऐसी एक विदुषी विद्वान व्यक्ति, और इन्होंने जो आज काम किया है, कई हजारों विद्यार्थियों की उपस्थिति में इन्होंने ये भाषा कार्य किया है। इनके लिए हमारा मस्तक बहुत नमन करता है। ये तो शरीर स्त्री का है, लेकिन उसका कई जन्मों से कोई एक विद्वान की अनुभूति से उसका शरीर काम कर रहा है। मित्रों, मैंने जो आज 2 ग्रंथ उनको दिए हैं, मेरा बहुत प्यार से दिए हैं। एक ग्रंथ इज द डिक्शनरी, इट्स नॉट अ डिक्शनरी, इट्स सॉर्ट ऑफ एन एनसाइक्लोपीडिक डिक्शनरी रिटन बाय मोनियर विलियम्स। एक अंग्रेजी भाषाविद था, उसका नाम था मोनियर विलियम्स। इन्होंने पूरा जीवन ये एक ग्रंथ बनाने में गया, और वो है संस्कृत डिक्शनरी। तो ऐसे संस्कृत के बहुत से उपासक प्रदेश में हुए हैं,
जैसे हमारे वहाँ भंडारकर व बापट है, इस रीत से वहाँ इन लोगों ने डॉक्टर गेल्डनर, डॉक्टर विल्हम, डॉक्टर बर्नोफ, डॉक्टर रॉलिन्सन और ये मोनियर विलियम्स, इन लोगों ने अपनी संस्कृत भाषा के लिए बहुत काम किया है। और एक दूसरा ग्रंथ है, ये भी एक डिक्शनरी है, लेकिन उसका नाम है वर्ल्ड पावर, और उनको बहुत काम लगेगा ये, क्योंकि अभी हमारी तो हालत ऐसी हुई है कि हमारी डोली तैयार है, जाना ही पड़ेगा। तो इससे पहले मेरे पास कोई प्रेशियस पोजीशन हो तो कोई लायक लोगों को देना चाहिए, इस हिसाब से मैंने लिया है। आपने मेरी बकवास सुनी, इसीलिए मैं आपका आभारी हूँ। देसाई सरांनी दिलेल्या आशीर्वादातून संस्कृत भाषा सभा पुढील कार्य देखणी निश्चित आघाडीवर देखणी नेईल अशा प्रकारचा विश्वास देखणी व्यक्त करतो। अण्णासाहेब गोगटे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं प्रमुख अतिथी म्हणून आपण वंदनराव पोतनीस यांना आमंत्रित देखणी केलेलं आहे। परवाला त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी असं विचारलं होतं की बाबा जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं काय काय देखणी कार्यक्रम सभेने देखणी ठरवलेत। विशेष देखणी कार्यक्रम अजून पुष्कळशी देखणी ठरवायचे आहेत, परंतु विशेषतः मासिक व्याख्यानमाला, संस्कृत गीत स्पर्धा, संस्कृत नाट्य दर्शन स्पर्धा, कालिदास दिन विद्यार्थी सत्कार समारंभ, कारण कालिदास सत्कार समारंभ मगाशी झेंड्याने सांगितल्याप्रमाणे महानगरपालिका आणि संस्कृत भाषा सभा यांच्या संयुक्त विद्यमाने होत होता, पण महानगरपालिकेने ते अंग काढून घेतल्यामुळे आता आपण आपल्या पायावर देखणी आता हा कालिदास दिन साजरा करायचा आहे अशा प्रकारचा मनोदय या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने आपण सुरू करत आहोत। बाळासाहेब सराफ इथे उपस्थित आहेत, गेली 3-4 वर्ष ते आपल्याला तिकडे असं सांगतायत की या निमित्तानं संस्कृत भवन नाशिकमध्ये उभं करण्यात यावं, तेव्हा संस्कृत भवनासाठी देखील या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं आपण त्याकडे त्याचा मनोदय व्यक्त करतोय। आपल्या सर्वांचं सहकार्य अर्थसहाय्य त्याकडे निश्चित लाभेल असा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो आणि नाशिक परिसर किंवा उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या याच्यातून संस्कृत संमेलनाचं आयोजन त्याकडे करावं अशा प्रकारचे काही विचार त्याकडे या संस्कृत संमेलनाच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने आपण करतो। गोगटे परिवार आणि संस्कृत भाषा सभा यांचं एकत्रित त्याकडे विचार विनिमय करून आणखी पुढील कार्य आपण निश्चित करूया। दैनिक गावकरीला एक नवी दिशा देणारे स्वामी विवेकानंद एज्युकेशन सोसायटीचे सन्माननीय अध्यक्ष, नाशिकच्या सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्राशी समरस असणारे, पोतनीस आणि गोगटे परिवाराचे अनेक वर्षांचे ऋणानुबंध मानणारे वंदनराव पोतनीस आज या जन्मशताब्दी वर्षाचे प्रमुख अतिथी म्हणून आहेत। त्यांनी या गोगटे परिवाराला, त्याचप्रमाणे संस्कृत भाषा सभेला आणि या जन्मशताब्दी वर्षाला शुभेच्छा व्यक्त कराव्यात अशी मी त्यांना विनंती करतो। आजच्या या अतिशय महत्त्वाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रमुख व्याख्याते विश्वराज बाम आणि ज्यांचं आता सुंदर असं व्याख्यान झालं, ज्यांना सुद्धा भीष्माचार्य असंच उल्लेख केलं गेलं, ते देसाई सर, व्यासपीठावर असलेले डॉक्टर सराफ, डॉक्टर गोगटे, श्री औरंगाबादकर, श्री जुन्नरे, श्री बिराजदार, विवेक गोगटे, इतर सर्व मान्यवर आणि ज्यांचा सत्कार करण्यासाठी आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत, त्या सरिताताई देशमुख, प्रेक्षागृहात सुद्धा अनेक मान्यवर उपस्थित आहेत आणि मला असं वाटतं की संस्कृत भाषा सभेचं हे यशच आहे की इतके मान्यवर इथे आज आपल्या प्रेक्षागृहामध्ये उपस्थित आहेत। डॉक्टर विम गोगटे काही काळ महानगरपालिकेचे म्हणजे तत्कालीन नगरपालिकेचे नगरसेवक होते आणि आता सांगितलं गेलं की त्या महानगरपालिकेने त्या कालिदास दिनामधून अंग काढून घेतलेलं आहे। मला असं वाटतं की डॉक्टर गोगटे जर असते तर महानगरपालिकेने असा कधी विचार केला नसता आणि डॉक्टर गोगटेंनी ज्या ज्या गोष्टींसाठी आपलं आयुष्य वेचलं
त्या सगळ्या गोष्टींचं स्मरण करून देणारं असं हे शताब्दी वर्ष ठरावं, ही मी शुभेच्छा मुख्यतः देतो. कारण आपण बघतो आज सराफ सरांच्या लेखामध्ये आहे की पहाटे ते लवकर उठत असत आणि पहाटे उठल्यानंतर डॉक्टरांचा खराटा सुरू होईल. स्वतः खराटा घेऊन आपला परिसर स्वच्छ करणारा नगरसेवक जर शोधून सापडला तर मी या शताब्दीच्या निमित्ताने 1 लाख रुपये देईन. शहराच्या विचाराबद्दल किंवा विकासाबद्दल कालिदास दिनाचं महत्व विसरून आम्हाला मात्र बस सेवा सुरू करायची आहे, अशा प्रकारचे नगरसेवक सध्या नाशिक पाहते. खूप प्रवास झालेला आहे आणि आपण काळाच्या अशा पुढे पुढे जात असलेल्या गतीमध्ये आहोत. आज सरिताताईंचा सत्कार झाला, अतिशय हृदय अशा प्रकारचा सत्कार झाला. जो सुविद्य असतो, ज्याला संस्कृत अवगत असते, त्याची ती विद्या ही विनयाने शोभते असं म्हणतात. आज सरिताताईंच्या व्याख्यानामधून एखाद्या व्यक्तीचा किती विनयशील स्वभाव असावा याचं उदाहरण आपल्या सगळ्यांना दिसून आलं. त्यांनी सांगितलं की कोणीतरी कुठेतरी एक हत्ती उभा केला आणि त्या हत्तीला सांगितलं की बघ, ज्याच्या गळ्यात तू माळ टाकशील तो राजा. त्यावेळेचं वेगळं होतं. ती गोष्ट जी तुम्ही सांगितली ती संस्कृत येत असलेल्या राज्यकर्त्यांच्या वेळेची गोष्ट आहे. त्यामुळे कदाचित त्या हत्तीला सुद्धा संस्कृतमध्ये सांगितलं असेल की राजा निवड, आणि त्यांनी सुद्धा मान डोलावली असेल की हो हो, मी खरोखर चांगला राजा निवडीन. आजच्या दिवसांमध्ये मला असं वाटत नाही की ज्यांनी आपला सत्कार करायचं ठरवलं ते राजकारणी होते. ती संस्कृतची एक संस्था होती आणि अशा कोणीतरी हत्तीने घातलेली बाळ अशा स्वरूपाचा आपला सत्कार नाही आहे. अतिशय सुयोग्य अशा व्यक्तीचा, ज्या व्यक्तीच्या या सगळ्या कॉन्ट्रीब्युशन्स किंवा योगदानाच्या बद्दल संपूर्ण शहर, त्यांचे अनेक विद्यार्थी, त्यांचे सर्व परिवार आणि जे सर्व विद्वजन नाशिकला येतात, ज्यांना संस्कृत शिवाय काही अवगत नाही, अशा प्रकारचे सगळे लोक इथे आल्यानंतर फक्त कौतुकच घेऊन जातात. अशा व्यक्तीची परीक्षा करण्यासाठी आम्हाला कुठल्याही हत्तीची जरूर नाही किंवा कोर्टापासच्या पोपटाला सांगितलं आणि तिथे ते काहीतरी पाकिट काढलं, असा हा योगायोग नाही आहे. विनय किती असावा यामध्ये त्यांनी त्यांच्या व्याख्यानामध्ये या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या सगळ्या कोणाच्या तरी दुसऱ्याच्या आहेत अशा प्रकारे वक्तृत्व केलं, वक्तव्य केलं. आणि त्यांना मिळालेली धनराशी सुद्धा त्यांनी संस्कृत भाषा सभेला देऊन टाकली. आणि हे सगळं जे आहे ते त्या सभेचंच आहे, अशाच प्रकारची भावना त्यांची या आजच्या त्यांच्या बोलण्यावरून लक्षात आली. इतका विनय जे शिक्षण शिकवतं तेच शिक्षण खरं शिक्षण आहे असं मला वाटतं. जसजसं शिक्षित माणूस होतो तसतसा तो विनय विसरत जातो. आमच्याकडे लोक बघतात, आता कोणीतरी म्हटलं की दादासाहेबांच्या नंतरची पत्रकारिता हे करतात आणि त्यांच्या स्वभावाप्रमाणे करतात. आमच्या बाबतीत तर असं म्हणतात की संपादक हा सुद्धा त्या शहराचा एकूण काय पवित्र आहे याचा एक दर्शक असतो आणि त्याच्याकडे गेल्यानंतर देव वगैरे हा विषय कधी घ्यायचा नसतो. कारण देवाचं अस्तित्व प्रश्नचिन्हांकित करणं हे संपादकाचं आद्य कर्तव्य आहे आणि प्रत्यक्ष समाजाला दर्शन किंवा काहीतरी मार्गदर्शन करत राहायचं, अशा प्रकारचं संपादन म्हणजे आधुनिक संपादन, असे काहीतरी लोक विचार करतात. मला मात्र त्यावेळेला दादांनी सांगितलं, मी 7वी मध्ये असताना संस्कृत घेतलं आणि म्हणून आज तुमचं जे बोलणं आहे ते काहीतरी समजलं, असं मी माझं स्वतःचं भाग्य मानतो. आणि आज जर काही एखादी इच्छा माणसाच्या मनात निर्माण होत असेल तर तुमच्यासारखं संस्कृत 4 वाक्य का होईना जीवन संपेपर्यंत कधीतरी आपल्याला बोलता यावं, हीच इच्छा घेऊन मी मनाशी घेऊन जात आहे. कदाचित आपल्यापैकी कितीतरी लोकांना ही इच्छा आज झाली असेल. समजलं याच्यात धन्यता मानू, पण बोलता आलं तर काहीतरी चांगलं करता आलं
अशा प्रकारे वाटेल असाच आजचा हा सगळा कार्यक्रम आहे. हा जो संस्कार आहे, नाशिकला तसं म्हटलं तर संस्कृताची परंपरा आहे आणि भगव्यातलं संस्कृत हे रस्त्यावरती आणावं ही संस्कृत भाषा सभेची खरी प्रेरणा आहे. त्यामुळे तुमच्या आमच्यासारख्या लोकांना ही जर प्रेरणा झाली आणि प्रत्येकाला जर असं वाटायला लागलं की ही देववाणी मुखे मुखे असं जे तुमचं ब्रीद आहे ते जर खरोखर प्रत्यक्षात आलं तर मला असं वाटतं की नाशिकला एक वेगळाच असा आविष्कार आपल्याला पाहायला मिळेल आणि या भाषेबद्दल, त्या संस्काराबद्दल, त्या आचाराबद्दल, त्या विचाराबद्दल असा एक आदर निर्माण झालेला आपल्याला या संपूर्ण समाजामध्ये दिसेल. अण्णासाहेबांच्या बाबतीत म्हणायचं तर त्यावेळेला परिपाठ आणि वगैरे वगैरे अशी सदर दैनिकां स्वातंत्र्य सेनानी ते होते, अतिशय वेगळ्या विचाराचे होते. आम्ही सरकारवाड्यापाशी राहत असू, सरकारवाड्याकडून ज्या वेळेला कारंजाकडे आम्ही त्या छोट्या गल्लीतून जात असू त्यावेळेला तिथे एक पी रमणलालचं दुकान होतं आणि त्या पी रमणलालच्या दुकानाच्या शेजारी सुंदर अक्षरामध्ये एक बोर्ड लिहिला जात असे, ब्लॅकबोर्डवरती अतिशय सुंदर विचार आणि अत्याधुनिक अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये लिहिल्या जात असत. आम्हाला कुतूहल वाटे की हा ज्येष्ठ नागरिक कोण आहे, कोण हे सगळं लिहित आहे. आम्ही थोडे मोठे झालो त्यावेळेला कळलं की डॉक्टर गोखले हे स्वतः लिहित असत. इतका सोशली कॉन्शियस सिटीजन आणि इतकं चतुरस्र व्यक्तिमत्व असलेले लोक होते म्हणून आज आपण जिथे उभे आहोत तिथे उभे आहोत. त्यांच्या या ज्या फॅकल्टीज होत्या, त्यांचे हे जे सगळे वेगवेगळी अंग होती, त्याच्या प्रत्येका अंगाने विचार करून ती जन्मशताब्दी अतिशय समर्थपणे साजरी व्हावी अशी मी एक इथे इच्छा प्रदर्शित करतो. डॉक्टर गोगटे आणि विवेक गोखले आणि त्यांची पुढची पिढी यांचा सुद्धा या सगळ्या शहरामधला तसाच चांगला सहभाग आहे. आत्ताच सरांनी सांगितलं त्याप्रमाणे निषादलाही अतिशय चांगला सन्मान मिळाला आहे. त्यामुळे ही परंपरा चालू आहे, पिढ्यानपिढ्या चालू आहे आणि हीच परंपरा नाशिकचे आधारस्तंभ ठरतील आणि यांच्याच प्रेरणा या नाशिकच्या विकासाला उपयुक्त ठरतील अशा प्रकारची मी अपेक्षा करतो. मला पाहुणा म्हणून बोलवलं त्याबद्दल आभार प्रदर्शन करतो. पाहुणा तसा मी नाही आहे, कारण अण्णासाहेबांचं घर आमच्या शेजारीच होतं आणि लहानपणापासून अतिशय लहान वयापासून मी त्यांना पाहिलेलं आहे. अतिशय लहान मुलाला सुद्धा सतत प्रेमाने वागवणारा एक खूप मोठा माणूस, ही प्रतिमा तेव्हापासून मी हृदयामध्ये अशी जपून ठेवलेली आहे. अशीच वेगवेगळ्या लोकांच्या या सगळ्या प्रतिमा या वर्षाच्या निमित्ताने पुढे येऊत आणि अण्णासाहेबांचं नाव हे नाशिकच्या सर्वांना परिचित हो अशा प्रकारची सदिच्छा देतो. त्यांच्या स्मृतीला अभिवादन करतो. आजच्या सुंदर कार्यक्रमाबद्दल संस्कृत भाषा सभेचं अभिनंदन करतो, सरिताताईंचं अभिनंदन करतो आणि रमेश देशमुखांचंही मनपूर्वक अभिनंदन करून आपलं मनोगत थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद आनंद वंदनराव. अण्णासाहेब गोगटे आणि स्वर्गीय दादासाहेब पोतनीस यांचाही ऋणानुबंध अतिशय जवळचा देखील असा होता. मला आठवतं 1971ला जेव्हा स्थापना झाली त्यावेळेस दादासाहेब पोतनीस प्रकाश सराफ त्यांनी त्यावेळेस आयुर्वेद कॉलेजमध्ये होते आणि ते असं म्हणाले की मी विद्यार्थी दशेत असताना सुद्धा त्या पहिल्या मिटिंगला मी देखील उपस्थित होतो. दादासाहेबांचं आणि संस्कृत भाषा सभेचंही अतिशय जवळचं ऋणानुबंध होता. या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं जी आपल्याला मासिक व्याख्यानमाला करायची आहे त्या मासिक व्याख्यानमालेला वंदनराव देखणी गावकरीचा हॉल देखील उपलब्ध करून देतील अशा प्रकारची सदिच्छा देखणी व्यक्त करतो. विश्वराज बाम यांच्या व्याख्यानाला प्रारंभ करण्यापूर्वी विवेक गोगटे यांना काही निवेदन करायचं आहे. मी त्यांना देखणी तशी विनंती करतो. सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय सभागृह, आज या ठिकाणी मी उभा आहे ते दोन गोष्टींसाठी. एक म्हणजे अण्णांचा स्मृतिदिन म्हणून हा जो संस्कृत भाषा सभा आणि वाचनालयाने जो आयोजित केलेला स्मृतिदिन आहे, आजचा हा कार्यक्रम आणि ही जी सन्माननीय उपस्थिती व्यासपीठावर मी बघतोय
देसाई सर आहेत, बिराजदार सर आहेत, बुटकुले साहेब आहेत, भीष्मराजजी आहेत. वंदनरावांना मी दादासाहेबांच्या रूपात बघतोय, विलासरावांना मी मुरलीधर शेठच्या रूपात बघतोय. आणि अण्णांनी ज्यांच्याबरोबर काम केलं ते सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर प्रकाश सराफांच्या रूपात मला आयुर्वेद सेवा संघ दिसतोय, शरद बुरकुलेंच्या रूपात मला वसंत व्याख्यानमाला दिसते. असा हा कार्यक्रम असताना वसंतराव हुदलीकरांच्या रूपात मला स्वातंत्र्य सैनिक दिसत आहेत. म्हणजे अण्णांचा ज्या ठिकाणी संबंध होता ते सर्व व्यक्ती इथे असताना याला मी स्मृतिदिन न म्हणता जन्मशताब्दी वर्षातला प्रकट दिन मी समजतोय. केवळ अण्णा इथे शरीररूपी नाही आहेत, पण त्यांचं अस्तित्व मला पूर्ण कार्यक्रमभर जाणवत होतं. आणि त्या निमित्ताने मला काही माझ्या मनोगत व्यक्त करावंसं वाटलं म्हणून मी या ठिकाणी उभा आहे. पण त्याचबरोबर वंदनरावांनी आत्ता जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. पण मला वाटतं की अण्णांना ज्या खऱ्या शुभेच्छा अपेक्षित आहेत त्या खऱ्या शुभेच्छा आपल्या नाशिककरांनी ज्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त दिलेल्या आहेत त्या व्यक्ती मला आज या ठिकाणी दोन दिसत आहेत, दोन माहिती आहेत. आणि ती म्हणजे एक म्हणजे कविता राऊत की जिने आता नागपूरला मॅरेथॉनमध्ये भारतीयांमधलं पहिलं पारितोषिक मिळवलं. आणि दुसरी व्यक्ती म्हणजे आपल्या नाशिकचाच सुपुत्र हा निषाद देशमुख. निषाद देशमुख म्हणजे वकीलवाडीतलेच आमचे माझा भाऊच येतो. आणि निषादनी तरुण वयात कुठच्याही नोकरीचा मार्ग न स्वीकारता स्वतःचा व्यवसाय आणि तोही करिअर मार्गदर्शन आणि कन्सल्टन्सी असा सुरुवात करून आज त्यांनी या क्षेत्रामध्ये आपलं स्वतःचं एक मोठं नाव कमवलेलं आहे. पण मगाशी जसं सरिताताई म्हणाल्या की एका हत्तीने त्यांच्या गळ्यात माळ घातली, तसंच निषादच्या गळ्यात माळ घालण्यासाठी लंडनहून हत्ती आले आणि त्यांनी एक उत्कृष्ट यंग पब्लिशर म्हणून त्याची संपूर्ण भारतामधून निवड केलेली आहे. त्याचा आम्हाला फार अभिमान वाटतो. संपूर्ण भारतीयांचं प्रकाशन क्षेत्रातलं तो लंडनमध्ये जे एप्रिलमध्ये एक मोठी कॉन्फरन्स होणार आहे इंटरनॅशनल, त्याच्यात भारतीयांचं प्रतिनिधित्व करणार आहे. निषाद, या लहान वयात तू जे मोठं यश कमवलेलं आहेस त्याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. आणि मला वाटतं की अण्णांच्या जन्मशताब्दी वर्षाची सुरुवात तू करून दिलेली आहेस. त्यानिमित्त मी तुला विनंती करतो की कृपया तू निषादराव देशमुखांना मी विनंती करतो की कृपया त्यांनी व्यासपीठावर यावं आणि संस्कृत भाषा सभा आणि वाचनालय यांचा सत्काराचा माननीय श्री भीष्मराजजी भाम यांच्या हस्ते स्वीकार करावा अशी मी त्याला विनंती करतो. तुझ्या लंडनच्या कॉन्फरन्सला आमच्या सर्वांच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही सर्वांइतकाच मी पण बाम सरांचं भाषण ऐकायला जास्त उत्सुक आहे, त्यामुळे अगदी 2 मिनिटातच माझं मनोगत व्यक्त करीन. किती सुंदर योगायोग आहेत आज. खूप ज्या आईवडिलांच्या संस्कारातनं काहीतरी घडत गेलेलो आहे त्या आईचा सत्कार आज ज्या ठिकाणी होतो आहे त्याच ठिकाणी माझ्या व्यावसायिक प्रगतीमधला एक जो टप्पा मला बघायला मिळाला आणि त्याच्या निमित्ताने हा जो सत्कार झाला तो त्या आईच्या बरोबरच हा सत्कार होतो आहे. ज्या तीर्थरूप अण्णा वि म गोगटे यांच्या प्रेरणेतनं आईचं संस्कृत भाषा सभेचं काम सुरू झालं. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सुरुवात आज आहे. अशा सुंदर योगायोगाने हा सगळ्यांच्या समोर हा माझा जो सत्कार होतोय त्याच्याबद्दल मी खरंच कृतज्ञता व्यक्त करतो. मात्र या सत्कारामध्ये अतिशय मूलभूत फरक आहे याची मला मनापासून जाणीव आहे. गेली 25-30 वर्ष आईचं संस्कृतचं काम मी बघतो आहे, वडिलांचं सामाजिक काम बघतो आहे. काल जेव्हा ही बातमी इथं नाशिकमध्ये आली त्याच्यानंतर ॲडव्होकेट नंदकिशोर भुतडा यांचा मला फोन आला आणि त्यांनी या दोघांच्या कामाबद्दल अतिशय एका वाक्यामध्ये मला हे केलं की गेली 25-30 वर्ष मी त्यांना बघतोय पण त्यांची निरागसता अजूनही संपलेली नाही आहे. तर अशा आईच्या सत्काराच्या वेळेसच माझा सत्कार जो होतो आहे त्याच्यात जो मूलभूत फरक आहे की गेली 25-30 वर्ष आई काम करते त्या कामाचं तिचं जी जीवनभर तिने साधना केलेली आहे त्याच्याबद्दल तिचा हा सत्कार
सरकारने केला पुरस्कार देऊन आणि आज आपला घरचा सत्कार होतो आहे. माझ्या पुरस्काराच्या बाबतीमध्ये मी जे काय थोडंफार प्रकाशन क्षेत्रामध्ये गेले 8 वर्ष काम करतो आहे, त्याच्यानंतर मी काहीतरी भरीव काम करावं म्हणून ही एक पावती किंवा अशा प्रकारचं एक पाठबळ या ब्रिटिश काउन्सिलच्या संधीमधनं, मी त्याला पुरस्कारही म्हणणार नाही, या संधीमधनं मला मिळतं आहे. आणखीन एक अतिशय महत्त्वाचा योगायोग, मला असं वाटतं की सार्वजनिक वाचनालय ही नाशिकची मातृसंस्था आहे. मातेबरोबरच माझा सत्कार सार्वजनिक वाचनालयाच्या या ठिकाणी होतो आहे. आणि सार्वजनिक वाचनालयाचं केवळ नाशिकमधली मातृसंस्था एवढं स्वरूप न राहता या सार्वजनिक वाचनालयाने आणि माझ्या लहानपणी जी साने गुरुची कथामाला होती, त्या साने गुरुची कथामालांनी माझं बालपण अतिशय समृद्ध केलेलं आहे. त्यामुळे जेव्हा सार्वजनिक वाचनालयात हा सत्कार होतो आहे तेव्हा नक्कीच त्यावेळेचे लोणकर सर आणि नेरकर सर, ज्यांनी साने गुरुची कथामाला अतिशय मोठ्या प्रमाणावर त्यावेळेस चालवली होती, त्यांची मला नक्कीच आठवण होते. ही जी काही संधी आत्ता मिळालेली आहे, या संधीच्या माध्यमातून प्रकाशन व्यवसाय हा काय आहे, प्रकाशक काही विशिष्ट गोष्टी करतो आणि त्याच्यातनं पुस्तकांचं प्रकाशन घडतं, हे मला सामान्य लोकांना सांगण्याची संधी या निमित्ताने नक्कीच मिळणार आहे. आणि लंडन बुक फेअरमध्ये जे काही भारताचं प्रतिनिधित्व करायला मिळणार आहे, त्या सर्वांसाठी आपण सर्वांचं आशीर्वाद आणि सदिच्छा मला हव्या आहेत. धन्यवाद. महाराष्ट्राच्या पोलीस विभागात उच्च पदावर सेवेत असतानाही आणि सेवानिवृत्तीनंतरही आदरयुक्त व्यक्ती म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो ते भीष्मराज बाम साहेब. स्वतः उत्तम शूटर्स, नाशिक रायफल ट्रेनिंग कॉलेजचे मार्गदर्शक, क्रिकेटवीर राहुल द्रविड, ऋषिकेश यादव, सुरेंद्र चव्हाण गिर्यारोहक आदी तरुणांना मार्गदर्शन करणारे, एकाग्रता, मनस्वास्थ्य, निरीक्षण, अनुमान, सिद्धी, संकल्प, श्रद्धा, निष्ठा यामुळे जीवन सुखी आणि निरामय कसे होते याचा पाठपुरावा कराव्यास लावून प्राणशक्ती कशी वाढवावी याचं सखोल ज्ञान देणारे, अंतःकरणाच्या 4 भागांवर भर देणारे, मनासज्जना पुस्तकाचे लेखक, गेल्या 15 दिवसांपासून डॉक्टर करंदीकरांच्या हॉस्पिटल हॉलमध्ये योगासन आणि प्राणायामाचे मार्गदर्शन करणारे आजचे प्रमुख व्याख्याते श्री भीष्मराज बाम यांनी आपल्या नियोजित व्याख्यानाला उपासनेचे महत्त्व या विषयावर त्यांनी प्रारंभ करावा अशी मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना विनंती करतो. श्री भीष्मराज बाम.